हे अरे ऐक ना, तू आत्ता मला बाकी काही सांगू नको, कळलं ना? तू आत्ता फक्त अनयच्या कस्टडी बद्दल बोल. नाही, तुझा इगो किती मोठा आहे ना मला चांगलंच माहितीये. तू शांतपणे बोलणार असशील तर आपण बोलूयात, अदरवाईज लिव्ह. नाही, शांतपणे बोल म्हणजे आता कसं बोलायचं हेही तू मला शिकवणार का? हाच माझा मूळ मुद्दा आहे, तुझ्यापासून लांब जायचा. तुला माहितीच नाहीये हाऊ टू कम्युनिकेट विथ युअर पार्टनर. अच्छा, यू नो व्हॉट, गेट लॉस्ट. सर अलाव नाही. सो मागच्या मंथ मध्ये मी स्टार्ट केलं होतं, आता तू स्टार्ट कर. ठीक आहे. 7 सप्टेंबर 2025. तू मला नेहमीप्रमाणे माझी चूक असून पण अन्नी समोर सॉरी बोलला. सो आय फेल गुड अँड यू ॲक्टेड लाईक अ जेंटलमॅन. सो ते मला आपल्या फ्रेंडशिपमधल्या या मंथमधल्या बेस्ट वाटलं. हे काय एवढंच? 23 सप्टेंबर 2025. मी माझ्या मम्मीशी भांडण करून कायमचं समोरच्या पार्कमध्ये राहायला जाणार होते. तर तो माझ्या मम्माला, काकू ती अशीच आहे, तिने नका घेऊ घरी बोललास. मग मला वाटलं यू डोंट केअर अबाउट मी. अगं ते मी गंमत म्हणून म्हटलं होतं. असू दे, आता तू ठप. 11 सप्टेंबर 2025. ईशाच्या बर्थडेला तिने सगळ्यांना चॉकलेट दिले, पण मला 2 एक्सपेक्टेड होते चॉकलेट. पण ती डुचकी आहे ना, तिने मला एकही चॉकलेट नाही दिलं. एका ईशा ना मोठमोठ्याने सारखी रडत असते, मला ते अजिबात नाही आवडत. मला नाही बोलायचं तुझ्याशी, मी चिडली आहे तुझ्यावर. हे काय? ते मी त्रास दिला ना तुला, सवय छोटंसं की सॉरी. तू माझा बेस्ट फ्रेंड आहे, तू पण माझी खूप बेस्ट